श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, मी माझ्या परमपिता परमात्म्याच्या ब्रह्मांड नायक बाळूमामांचरणी नतमस्तक होऊन आजच्या नवीन आणि सुंदर संदेशाला सुरुवात करते. वेचिलिती फुले ओविला तो हार, स्वीकारा मामा तुम्ही माझा साष्टांग नमस्कार. स्वीकारा मामा तुम्ही माझा साष्टांग नमस्कार. जय बाळूमामा. भक्तांनो, जेवढा आपण नामस्मरण कराल, जेवढा आपण मामांचा जप कराल, तेवढं बाळूमामा आपल्याला जपतील. भक्तांनो, जेवढं जास्त तुम्ही बाळूमामांच्या ग्रंथाचे, बाळूमामांच्या चरित्राचे वाचन कराल, तेवढं जास्त बाळूमामा आपल्याला वाचवतील. जेवढे आपण मामांची सेवा करणार, तेवढाच जास्त दुप्पट पटीने बाळूमामा आपल्याला मेवा देणारच. आणि मामांची जेवढ्या आवडीने सेवा कराल, तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच. जय बाळूमामा. भक्तांनो, म्हणूनच म्हणतात, कराल सेवा तर खाल मेवा. सेवा करालच तरच तुम्हाला मेवा खायला मिळेल. म्हणूनच मामा म्हणतात, विश्वास ठेव रे बाळा, विश्वास ठेव. माझा जो हात पकडतो ना, जो भक्त माझा हात पकडतो, त्याला आयुष्यामध्ये कधीच कुणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. म्हणून मामांचा हात पकडा, कुणाचे पाय पकडायला जाऊ नका. भक्तांनो, बाळूमामा आज तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत. ते तुम्हाला आज म्हणत आहेत, माझ्या बाळा, तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे. माझ्या बाळा, तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे आणि मी तुझ्यासोबत शेवटपर्यंत आहे, हे सांगण्यासाठी मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे. कारण बाळा, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी आहे. आज हे तुला सांगणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून हा संदेश तू टाळून पुढे जाऊ नकोस. भक्तांनो, देव गेल्या 48 तासापासून हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करून तुम्ही चुकीचा निर्णय घेत आहात. चालू असलेले 2025 हे नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐका. जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला, तर बाळूमामांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी एक इच्छा पूर्ण होईल. फक्त मामांवर विश्वास ठेवून हा संदेश तुम्ही आज शेवटपर्यंत ऐका आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा संदेश शेअर करा. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट दिवस, देव म्हणतो, जर तुम्ही आता हे ऐकले तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व काही मिळेल. विश्वास असल्यास देव महान आहे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा. तुम्हालाही आनंदाच्या बातमीचा कॉल येईल. देव आज तुला म्हणतोय, तुमच्या चुकांमुळे पारिभाषित होऊ नका. मी क्षमा आणि नवीन सुरुवात करतो. मी देव आहे, जो दरवाजे उघडतो, जो कोणीही बंद करू शकत नाही. नवीन संधीसाठी माझ्यावर विश्वास ठेवा. विलंबाने निराश होऊ नका. माझी वेळ योग्य आहे आणि मी पडद्यामागे काम करत आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, अजून तू किती निराश होतोस, अजून तू किती चिंता करतोस. मी तुला आशीर्वाद देत आहे. माझ्या बाळा, तुझ्या सर्व चिंता माझ्यावर सोपव. फक्त मुला, एकदा माझ्यावर तू विश्वास ठेवून बघ. माझ्या बाळा, फक्त तू श्वास घे. विश्वास आणि आशा माझ्यावर ठेव आणि सर्व काही मी जे सांगत आहे ते तू जाणून घे. आयुष्यात कधीकधी आपल्याला फक्त परमेश्वराचे आभार मानायचे असते. आयुष्यामध्ये कधीकधी आपल्याला फक्त परमेश्वराचे आभार मानायचे असते आणि यालाच
देवाच्या आशीर्वादाचा खरा स्वीकार म्हणतात. देवाने जे तुमच्यासाठी केले त्यासाठी कमेंटमध्ये तुम्ही टाईप करा. जर तुम्हाला बाळूमामांनी चमत्कार दाखवला असेल तर तो चमत्कारसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. बाळूमामा म्हणतात, काही माझे भक्त असे म्हणतात की माझा तो अनुभव वैयक्तिक आहे. बाळूमामांनी तो चमत्कार खास माझ्यासाठी केलेला आहे. मग मी तो चमत्कार, मग मी तो अनुभव इतरांना का शेअर करू? परंतु बाळा, जीवन जगत असताना निस्वार्थी जीवन जगलं पाहिजे. मी का सांगतो, मी का करतो, हा माझा, तो माझा, हे फक्त सेवा नाही तर हे अहंकाररूपी जीवन आहे. आणि अहंकाररूपी माणसं जीवनामध्ये मला मुळीच आवडत नाहीत. म्हणून तुम्हालासुद्धा काही बाळूमामांचे अनुभव आले असतील, बाळूमामांचे लीला, बाळूमामांचे चमत्कारसुद्धा तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मामा म्हणतात, अभिनंदन. देव म्हणतो, उद्या तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यांबद्दल एक चांगली बातमी मिळेल. प्रयत्न करणे थांबू नका. तुमच्या प्रयत्नामध्येच तुमचे यश लपलेले आहे. स्वीकार करण्यासाठी होय देवा स्वीकार आहे आणि माझे संपूर्ण जीवन मी तुमच्या चरणाशी समर्पित केले आहे असे टाईप करा. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये बाळूमामा स्वतः म्हणत आहेत की लोक हे देव आहेत. लोकांवर प्रेम करा, काळजी घ्या आणि त्यांचा आदर करा. मूर्तीकडे जाण्याची गरज नाही. त्याऐवजी लोकांसाठी जगा, स्वतःसाठी आणि लोकांसाठी काम करा आणि तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्हाला घडवतात. माझ्या बाळा, चिंता करणे थांबवा. सर्व काही ठीक होईल. सर्व काही वेळेवर मिळत नाही, पण ते मिळाल्यावर वेळ मिळत नाही. चालू क्षणाचा आनंद घ्या, त्यांना गमावू नका. आता हे केलेली वेळ पुन्हा तुम्हाला परत कधीच मिळणार नाही. देव जगात असला पाहिजे. देव या जगात असला पाहिजे. आपण जगात असणे आवश्यक आहे, गुहेत लपत नाही. दुःखापासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी कार्य करत राहा. माझ्या बाळा, तुमच्या कौशल्यावर आणि तुमच्या क्षमतेवर लक्ष द्या. बाळा, मी तुमच्या नकारात्मक विचारांनी काळजी करू नका. जसे जसे दिवस जातील तसे तसे तुमची नैसर्गिकरित्या सुटका होईल. मी सदैव तुझ्या सोबत आहे हे जाणून फक्त प्रवाहाबरोबर जा बाळा. काहीही चूक होऊ शकत नाही. मामा सांगतात, आयुष्यामध्ये राग आणणाऱ्या वादापासून, तुम्हाला खाली पाडणाऱ्या लोकांकडून, तुमची लायकी न पाहणाऱ्या कोणाकडून चुका आणि भीतीपासून दूर जा. ते तुमचे भविष्य ठरवत नाहीत. तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून तुम्ही जितके दूर जाल तितके तुम्ही निरोगी आणि आनंदी व्हाल. मामा सांगतात, माझ्या बाळा, लहानपणी तुम्ही आजारी असाल किंवा अस्वस्थ असाल तर तुम्ही आईच्या मांडीवर झोपायचे. आई दिवसभर वडिलांची वाट पाहायची. वडील तुम्हाला समजवायचे. तुम्हाला माहीत आहे की तुमचे ते पालक आहेत. आता तुमच्या पालकासाठी पालक बनण्याची तुमची पाळी आहे. ते वृद्ध होत आहेत. त्यांना तुमचा हात द्या आणि म्हणा, काळजी करू नका, मी तिथे आहे आणि मी तुझी काळजी घेईन. तुझ्या पालकाचे असेच भाग तुला आयुष्यात खूप पुढे घेऊन जाणार. स्वीकार असल्यास होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा. भक्तांनो, बाळूमामा हे खूपच दयाळू आहेत. ते तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या मुला, तू एवढी काळजी का करतोस? जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी तुम्हाला पुरवीन. तुम्हाला फक्त धीराने वाट पाहावी लागेल. माझे उत्तर नाही आहे. जोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टीचा विचार करत नाही, तथापि तुम्हाला अशा गोष्टी प्राप्त होतील ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती. मला माहीत आहे की मी तुमच्यासाठी
काय चांगले आहे. माझ्या बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते तुझ्या चांगल्यासाठी आणि कल्याणासाठीच घडत आहे. जे काही घडत आहे ते मी पाहत आहे आणि ते तुझ्या बाजूनेच घडणार आहे. फक्त बाळा, माझ्या वेळेवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या बाजूने असेल. मी तुम्हाला निराश करणार नाही. मी तुझ्या सोबत आहे, म्हणून कोणीही तुझा मार्ग अडवू शकत नाही. जीवनामध्ये तुमच्यासाठी अनेक नवीन गोष्टी आधीच संरेखित केल्या आहेत. तुम्हाला मामांकडून एक एक करून सर्व काही मिळेल. प्रत्येक तुमचा स्वतःचा आनंद आणि आनंदच आणेल. कमेंटमध्ये बाळूमामा की जय हो टाईप करा. भक्तांनो, जर का तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर हे असे आहे. तू ठीक होणार आहेस. तू ठीक होणार आहेस. तुमचे आशीर्वाद येत आहेत. तुमचा मामांना तुमचा सशक्त राहण्याचा अभिमान आहे. सर्व काही ठीक होईल. माझ्यावर विश्वास ठेव. सध्या तुमचे प्राधान्य तुम्ही आहात. स्वतःचे रक्षण करा. स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही जे काही आहात, तुम्ही आहात आणि जे काही असेल ते सर्वांसाठी स्वतःवर प्रेम करा. मामा सांगतात, ज्या गोष्टी पूर्वी घडत नव्हत्या त्या आता होऊ शकतात. आधी ब्लॉक केलेल्या गोष्टी आता उपलब्ध आहेत. तुमचा पुढील आशीर्वाद मिळवण्यासाठी भीक मागण्याची, कर्ज घेण्याची किंवा तणावाची गरज नाही. तुमची कथा बऱ्याच लोकांना विश्वास ठेवण्यात प्रेरित करेल. काहीही शक्य आहे. मामा किती शक्तिशाली आहेत याचे तुम्ही एक उदाहरण व्हाल. गोष्टी चांगल्यासाठी कशा बदलू शकतात हे तुम्हाला समजेल आणि तुमच्यासाठी सर्व काही घडेल. फक्त मामांचा जप करा. मामांचे मंत्र ऐका. मामांचे नामस्मरण करा. माझ्या बाळा, तुमच्यावर समस्यांचा परिणाम होणार नाही हे निश्चित करा. तुम्ही चिडचिड होणार नाही. तुम्ही सवयी आणि भावनांच्या बळी होणार नाही. तुम्ही पक्षाप्रमाणे मुक्त व्हाल आणि आपले चांगले कर्तव्य पार पाडाल. मामा सांगतात, जेव्हा जेव्हा तुमचे हृदय दुःखी असते, जेव्हा जेव्हा तुम्हाला एकटेपणा वाटत असतो, त्या क्षणी तुम्हाला वाटत असते की या जगात माझे कोणीच नाही, माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही, तेव्हा अशा वेळी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. या 3 गोष्टी मामा आज तुम्हाला सांगत आहेत. मामा म्हणतात, तुम्ही देवाचे आहात. देव तुमचा आहे आणि देव तुमच्यावर प्रेम करतो. या 3 गोष्टी आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा. मामा तुमची नेहमी काळजी करत असतात. मामा म्हणतात, अरे मुला, तुझ्या दुःखाचे दुसऱ्यांसमोर रडगराने गाण्यापेक्षा तुझे दुःख काय आहे ते मला सांग. माझ्यासमोर प्रार्थना कर. माझ्या बाळा, तू आत्तापर्यंत माझ्यासमोर केलेली प्रार्थना एकही वाया गेली नाही. त्या तुझ्या सर्व प्रार्थना मी स्वीकारल्या आहेत. लवकरच तुम्ही आणि तुमचा परिवार आनंदी होणार आहे. मामा सांगतात, तुमच्या कुटुंबासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. मी तुम्हाला एवढा पैसा आणि आनंद देणार आहे. स्वीकार असल्यास होय बाळू मामा, या गोष्टीचा स्वीकार आहे असे टाईप करून मामांना प्रतिसाद नक्की द्या. मामा सांगतात, माझ्या बाळा, मी तुला हे अद्भुत जीवन रडत राहण्यासाठी, दुःखी राहण्यासाठी दिले नाही, तर तुझ्या हातून या जीवनामध्ये काहीतरी चांगले आणि चमत्कारिक कर्म घडावे यासाठी मी तुला हे अद्भुत जीवन दिले आहे. अरे माझ्या बाळा, बस झालं. बस कर, जागा हो, उठ. रडत बसणं सोड आणि तुझ्या जीवनामध्ये काहीतरी चांगले कर्म कर. तुझे हे आध्यात्मिक जीवन तुला स्वतःला चांगले करायचे आहे. हे जीवन सुंदर बनवण्यासाठी मी आज तुला आशीर्वाद देत आहे. म्हणजेच बाळा, तुझ्या जीवनामध्ये तू जे काही पैसा खर्च करशील ते चांगल्या कामासाठीच करशील आणि जेव्हा तू चांगल्या कामासाठी पैसा करशील
खर्च केलेल्या पैशापेक्षा दुप्पट पैसा तुझ्याकडे नक्कीच येईल. माझ्या बाळा, उगाच चिंता करत बसू नकोस. मी येथे तुझ्या संरक्षणासाठी बसलो आहे. मी तुझ्याकडे पाहत आहे. तू माझंच बाळ आहेस. अरे मुला, माझे संरक्षण कवच हे नेहमी तुझ्यासोबत आणि तुझ्या कुटुंबासोबत नेहमीच आहे. आणि तुझे कुटुंब आणि तू स्वतः माझ्या संरक्षणाखाली सुरक्षित राहशील. मामा सांगतात, माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. तुझे शत्रू तुझं काहीही बिघडू शकणार नाहीत. विश्वास असल्यास कमेंटमध्ये 1111 टाईप करा. मामा आज तुम्हाला सांगत आहेत, अरे बाळा, आज रात्री शांत झोप, कारण उद्या सकाळपर्यंत एक मोठी रक्कम तुम्हाला मिळू शकते आणि काही तासाने तुम्ही खूप आनंदी असाल. मी येथे आहे. मी येथे बसलो आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला रात्रभर रडत राहावे लागले तरी मी तुझ्या सोबत राहीन. रात्रभर मी तुझे रक्षण करीन. तू मरेपर्यंत मी तुझे रक्षण करीन आणि तू मेल्यानंतरही मी तुझे रक्षण करीन. मी नैराश्यापेक्षा बलवान आहे आणि एकाकीपेक्षा धाडसी आहे आणि मला थकवणारे काहीही नाही. मामांनी तुमच्या प्रार्थना ऐकल्या आहेत. मामांनी तुमच्या वेदना समजून घेतल्या आहेत. त्याला सगळं काही माहीत आहे. देवाला माहीत आहे की तुम्ही खूप दमलेले आहात, थकलेले आहात आणि तुमच्याने एवढी कसरत करणे शक्य नाही. हे परमेश्वर समजून घेऊ शकतो. देवाला तुमच्या या परिस्थितीची काळजी वाटत आहे. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी या हंगामात तुला एकट्याला सोडणार नाही. तू माझ्यावर विश्वास ठेव आणि माझ्याकडे प्रार्थना कर. मी तुला आशीर्वाद मिळवून देईल. मामा म्हणतात, तुमचे तुटलेले जीवन मी दुरुस्त करून देईन. माझ्या हृदयामध्ये तुम्ही विश्रांती घ्या. मी तुमचं सर्व काही ठीक करून घेईल. अरे बाळा, या दुःखाच्या गर्दीतून उठ. मी तुला तुझा विजय होण्याचे वचन दिले आहे. तुमच्या शत्रूंना तुम्हाला खाली आणून देऊ नका. उठा, लढत राहा, संयम ठेवा, मामांवर विश्वास ठेवा. यामध्ये विजय हा तुमचाच होणार आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, मला माहीत आहे. मी समजून घेऊ शकतो रे. तुझी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. तुझ्या नातेसंबंधावर, तुझ्या आर्थिक परिस्थितीवर, तुझ्या समस्यांवर, तुझ्या दुःखावर हल्ले होत आहेत. हे एक तुमचं लक्षण आहे की तुम्ही प्रगतीच्या जवळ आहात असा देव तुम्हाला संकेत देत आहे. मामा सांगतात, तुमच्या शत्रूने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध युद्ध घोषित केले आहे. परंतु बाळा, मी तुझ्या जीवनावर शांतता, आशीर्वाद, प्रेम, धनसंपत्ती, आरोग्य, आशीर्वाद याचा वर्षाव केला आहे. म्हणून उठा आणि तुमचा दिवस सुरू करा. अरे बाळा, जरा उठ, दार उघड. मी तुझ्या दारात उभा आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे जीवन हे मामांच्या हातावर समर्पण करता, मामांच्या चरणी रुजू करता, आपल्या जीवनाचा सर्व कारभार मामांच्या चरणी सोपवता, तेव्हा मामा आपली सर्व क्षेत्रे उघडतात, चांगल्या मार्गाने लावतात, आपली जीवनाची दिशा बदलवतात. तुमची चांगली वेळ मामांनी आणून दिल्यानंतर तुम्ही मामांचे उपकार, मामांचे मोल कधी विसरू नका. आणि मामांना आयुष्यामध्ये श्वासात श्वास आहे तोपर्यंत कधीच विसरू नका. मित्रांनो, मामांच्या या आशीर्वादाची पुष्टी करून घेण्यासाठी होय मामा, मी भाग्यशाली आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. मामा सांगतात, तुम्ही ज्या लोकांपासून पुढे गेला आहात त्या लोकांनी तुमच्याकडून काहीतरी काढून घेतला आहे. तुम्ही आयुष्यातली चमक गमावली आहे. तुम्ही तुमची काही निरागसता गमावली आहे आणि त्यासोबत तुम्ही स्वतःलाही गमावले आहे. मामा सांगतात, ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडतात त्या गोष्टी तुम्ही करत नाहीत. जुन्या गोष्टी, जुने काम तुम्ही जसे आनंदाने करत होता
तेच काम तुम्ही आता उत्साहाने करत नाही. पण जर का तुम्ही माझ्याकडे हात धरला तर यावर एक मार्ग काढण्यासाठी माझ्याकडे प्रचंड शक्तिशाली योजना आहे. अरे बाळा, आता मी तुला शिकवणार आहे की तुझ्या आनंदासाठी, स्वतःच्या सुखासाठी कसे युद्ध करायचे, तुमच्या आनंदासाठी कसे लढायचे. तुमच्या आनंदाला, तुमच्या आत्म्याला सुख, समाधान, शांती देण्यासाठी मी तुला आज सर्व काही शिकवणार आहे. अरे बाळा, आता तुझे सर्व कष्ट संपणार आहेत. आत्तापर्यंत तू ज्या ज्या प्रार्थना माझ्याकडे केल्यास त्या सर्व प्रार्थनेचे फळ तुला देण्याची योग्य वेळ आली आहे. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची किंमत ही वेळ आल्यावरच समजते. कारण निसर्गात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सर्वजण रात्री शांत झोपी जातो, परंतु आपण हा विचार कधीच करत नाही की आज दिवसभरामध्ये मी ज्या व्यक्तीचे मन दुखावले आहे त्या व्यक्तीला झोप लागली असेल की नाही. मित्रांनो, तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा आणि हा संदेश पुढे एक तरी भक्ताला नक्कीच शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. लाखो क्षण अपूर्ण पडतात जीवनाला दिशा देण्यासाठी आणि आपली एक चूक कारणीभूत ठरते दिशाहीन करण्यासाठी. खूप कष्ट घ्यावे लागतात ते शिखर पूर्ण चढण्यासाठी. एका क्षणाचा गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे
योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परमभाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल
तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं. पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे
प्रार्थनेची इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे. तहानेला भुकेला ओळखता आला पाहिजे. गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या. योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा तुझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.